मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरती जोरदार हल्लाबोल केलाय। तसंच ही योजना सुरू करण्याच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरच राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे मनसेचं रेल्वे इंजिन सत्ताधारी महायुतीच्या पासून दूर जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली आहे। सत्ताधारी महायुतीनं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली। महिला वर्गाची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीनं ही जबरदस्त खेळी केली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत सत्तेचा मार्ग मोकळा होईल अशी महायुतीला अपेक्षा आहे आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून राज्यभर या योजनेचा प्रचार आणि प्रसार केला जातोय। एकीकडे सत्ताधाऱ्यांची सगळी दारोमदार लाडकी बहीण योजनेवर असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या योजनेवरच सवाल उपस्थित केलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत पगाराचे पैसे द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाही। महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योग उभारले पाहिजेत, त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार दिला पाहिजे असं परखड मत राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत व्यक्त केलं। समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही, मात्र सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थापायी योजना तयार केली जात असेल तर त्याचा राज्यावर परिणाम होईल असा इशारा राज ठाकरेंनी दिला। त्यावरून आता राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। राज ठाकरेंनी केलेल्या टीकेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलंच पुरण चढलंय। अनाथांचा नाथ वगैरे असे मी बोर्ड वाचले, ते घ्यायला जात आहेत। अजितदादा ते श्रेय घ्यायला जात आहेत आणि बहिणी ह्या समजून चुकलेल्या आहेत। योजना एकच, लाभ एकच आणि तीन तीन बहिणी ओरबडत आहेत लाभाकरता। त्यामुळे हे तिन्ही भाऊ लबाड आहेत। त्यांना बहिणी कुठल्याही प्रकारची मतांची भेट देणार नाहीत। ही लाडकी बहीण आहे, इलेक्शनच्या तोंडावर अचानक तुम्ही योजना जाहीर करता, काही पॉलिसी डिसिजन नाही, म्हणजे हे जाहीर आहे की हे तुम्ही महिलांना इलेक्शनसाठी इलेक्शन स्टॉप म्हणून आम्ही इलेक्शन झाल्या काय करणार आहोत आणि ते येणारे 5-10 वर्ष आम्ही ती योजना राबवणार आहोत। राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या टीकेनं सत्ताधाऱ्यांची चांगली कोंडी झाली आहे। धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था सत्ताधाऱ्यांची झाली आहे। त्यासाठी पुरेशी तरतूद सुद्धा केलेली आहे। कोणत्या खर्चावर कात्री लावावी, कोणत्या योजनेवर पैसे लावावेत याचा सगळे ताळेबंद आराखडा या सरकारने केलेला आहे। म्हणून ना योजनेमध्ये खंड पडणार नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांचे पगार हे वेळेवर मिळतील याची काळजी आणि दक्षता आहे सरकारने घेतलेली आहे। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेची महायुतीत एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात होती। तसे संकेत राज ठाकरेंनी दिले, पण काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी स्वबळावर विधानसभा लढवणार असल्याचं जाहीर केलं। तसंच काही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। आता लाडकी बहीण योजनेवर टीका केल्यानं आगामी काळात विरोधकांप्रमाणे सत्ताधारी सुद्धा राज ठाकरेंच्या टार्गेटवर असणार। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।